नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता एक आगवेगळी भरती आहे, नवीन भरती सुटली आहे। बहुतांश मुलांना या भरतीबद्दल माहीत नसते मित्रांनो। तर ती भरती काय आहे, ती भरतीची संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर भरती मित्रांनो, गोवा शिपयार्ड भरती 2025 म्हणजे गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 62 जागांची भरती सुटली आहे मित्रांनो। जागा मित्रांनो 62 आहेत आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड जे मित्रांनो शिपयार्डचं काम चालतं पूर्ण, ते मित्रांनो भरती सुटली 62 जागांची। तर पहा मित्रांनो, आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतो की मित्रांनो भरती सुटली ना मित्रांनो, आपण त्याचा पूर्णपणे एक डिटेल्स व्हिडिओ डिटेल्स तुम्हाला डाऊट न राहण्यासाठी का तुमच्या मनात संभ्रम राहू नये किंवा भरती सुटली नाही सुटली त्यासाठी मित्रांनो GRचा आपण स्क्रीनशॉट देत असतो। गोवा शिपयार्ड लिमिटेड शिप बिल्डर्स शिप रिपेअर्स अँड इंजिनियर्स। तर मित्रांनो, इथं आपल्या इंडियन नेव्हीच्या, इंडियन कोस्ट गार्डच्या व मर्चंट शिपच्या ज्या बनत्यात ते इथं रिपेअर केल्या जातात, तिथं शिप बनवल्या जातात मित्रांनो। ती गोवा शिपयार्ड आहे, तिथे मित्रांनो भरती सुटलेली आहे। तर आता पदाचं नाव तपशील पाहू। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनिंग, याच्या 32 जागा आहेत। दुसरं पद आहे ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह, याच्यात 30 जागा आहेत। असं टोटल मित्रांनो 62 जागा आहेत। आता याची आपण शैक्षणिक पात्रता पाहू। तर शैक्षणिक पात्रता मित्रांनो पद क्रमांक 1 आहे मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनिंग। तर त्याचं 60% गुणांसह BE किंवा BTech। तर बघा, तुम्ही 60% गुणांसह BE किंवा BTech केलं पाहिजे, किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, नावा, आर्किटेक्चर, रोबोटिक्स किंवा CA/ICMA ही मित्रांनो त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे। पद क्रमांक 2 पहा, BE किंवा BTech, BSc किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिव्हिल, आणि तुम्ही 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडे मित्रांनो। जे एक्झिक्युटिव्ह पद आहे त्यासाठी ही शैक्षणिक पात्रता आहे। आता आपण मित्रांनो जी निवड प्रक्रिया पाहू। निवड प्रक्रिया म्हणजे निवड कशी होणार आहे मित्रांनो, याला निवडीचे टप्पे काय काय असणार आहे। निवड प्रक्रिया पहा, पहिलं पदाचे मॅनेजमेंट ट्रेनिंग मित्रांनो, त्यासाठी पण निवड प्रक्रिया कशी आहे। पहिलं होणार शॉर्टलिस्टिंग होणार मित्रांनो। अर्ज केलेल्या उमेदवारांचे BE किंवा BTech किंवा ICMA मार्क्स 60% त्यामध्ये अधिक यावर आधारित शॉर्टलिस्टिंग होईल। तर मित्रांनो, तुमचं जे एज्युकेशन क्रायटेरिया BE BTech किंवा CA यात तुम्हाला जर 60%पेक्षा जास्त मार्क असतील तर शॉर्टलिस्टिंग होणार मित्रांनो, त्यासाठी ॲडमिट कार्ड द्या। जास्त अर्ज आल्यास टक्केवारी अनुभव या आधारावर स्क्रीनिंग केली जाते। जर जास्त अर्ज झाला तर मित्रांनो तुमची टक्केवारी जास्त वाढवली जाणार, 60 ते 62 असं ठेवू शकते, आणि नंतर एक्सपिरियन्सच्या आधारे तुमची शॉर्टलिस्टिंग होणार। पहिल्या टप्प्यात शॉर्टलिस्टिंग होणार मित्रांनो। नंतर मित्रांनो तुमचा अंतिम निवड इंटरव्ह्यूवर आधारित केली जाईल। तुमची जी फायनल निवड आहे मित्रांनो ती इंटरव्ह्यू होणार मित्रांनो, पर्सनल इंटरव्ह्यू। या टेक्निकल नॉलेज मॅनेजरिंग कौशल्य तपासले जाईल मित्रांनो, इंटरव्ह्यू होणार आणि त्यानंतर तुमचं फायनल मीट होणार आहे। आणि 4थं होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल। पात्र उमेदवाराच्या मूळ कागदपत्र तपासणी, वैद्यकीय तपासणी मित्रांनो। 4थं प्रोसेस मित्रांनो तुमची डॉक्युमेंटेशन होणार आणि मेडिकल होणार। तर फायनल मीट कसं लागणार पहा, ग्रुप डिस्कशन प्लस इंटरव्ह्यू परफॉर्मन्स। ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू परफॉर्मन्स मित्रांनो तुमचं फायनल मेरिट लिस्ट लावलं जाणार आहे मित्रांनो। दुसरं पद आहे ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह, JP त्याला म्हणतात, ते 30 पद आहे। त्याचं पाहू आपण आता निवड प्रक्रिया। पहिली होणार रिटन टेस्ट किंवा CBT का म्हटलं जातं त्याला, ती होणार। या पदासाठी ऑनलाईनपेक्षा CBT होणार। तर मित्रांनो तुमची ऑनलाईन एक्झाम होणार। पेपरमध्ये बघा टेक्निकल नॉलेज प्लस जनरल ॲप्टिट्यूड, रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह इंग्लिश GK प्रश्न येतील। तर मित्रांनो याच्यात टेक्निकलचे प्रश्न असणार आहे, जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे GKचे प्रश्न असणार आहे, रिजनिंगचा असणार आहे, गणिताचे असणार आहे मित्रांनो, इंग्लिशचे असणार आहे मित्रांनो। हे 4-5 विषय त्यातला प्रश्न विचारले जातात रिटर्नमध्ये। दुसरं होणार EB2। CBTमध्ये पास झालेल्या मित्रांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल। जे विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे जी ऑनलाईन एक्झाम होणार तुमची ते क्वालिफाय करतील, त्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल। टेक्निकल प्लस मॅनेजमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स तपासले जातील। इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या मित्रांनो प्रश्न विचारले, तुम्हाला माहिती असतं प्रत्येकाला इंटरव्ह्यू असतो। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केले त्या पदाच्या रिगार्डिंग तुम्हाला मित्रांनो बाकी इतर पण ते इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारले जाणार। तिसरं होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल। मूळ कागदपत्रे तपासले जातील आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे मित्रांनो। मी तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो मी मित्रांनो, जो पण मित्रांनो भरती क्षेत्रात येतो का इव्हन कुठं पण असतो मित्रांनो, डॉक्युमेंट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे। बेसिक डॉक्युमेंट असतो 10वी 12वीची मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वीच्या मार्कशीट किंवा आपल्या बोर्ड सर्टिफिकेट काही चूक नसली पाहिजे। परत मित्रांनो जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल ही बेसिक डॉक्युमेंट आहे, हे आपले मित्रांनो डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे। तर आता हे मी एक्झिक्युटिव्ह पद आहे, फायनल मेरिट लिस्ट कसं लागणार, तुमचे रिटर्निंग टेस्ट प्लस इंटरव्ह्यू मार्क्स आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट। पहिलं होतं मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनिंग, त्याचं कसं होतं ग्रुप डिस्कशन प्लस इंटरव्ह्यू, ते तुमचं निवड प्रक्रिया।
एक्झिक्युटिव्ह ब्रांचचं कसं आहे मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह जे पद आहे त्याचं कसं पहा, रिटन टेस्टचं प्लस तुमचं इंटरव्ह्यूचे मार्क्स ॲड केले जाणार आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार. ही त्याची मित्रांनो निवड प्रक्रिया झाली. तर मित्रांनो थोडक्यात सांगतो पहा, जे MT मॅनेजमेंट ट्रेनिंग हे पद आहे, पहिलं शॉर्ट लिस्टिंग होणार, दुसरं ग्रुप डिस्कशन होणार, तिसरा तुमचा इंटरव्ह्यू होणार, चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि नंतर मेडिकल होणार. सेम मित्रांनो आता मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये तुमचं ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू याचं फायनल मेरिट लागणार. दुसरं पद आहे JP, त्याला आपण म्हणतो ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह, त्याचं पहिलं CBT एक्झाम होणार, दुसरं इंटरव्ह्यू होणार, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, चौथं मेडिकल होणार. ह्यात फक्त मित्रांनो तुमचं ऑनलाईन एक्झामचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क आणि तुमचं फायनल मेरिट लावणार. हे झालं मित्रांनो एक पदाची निवड प्रक्रिया, दोन्ही पदाची एकदम व्यवस्थित निवड प्रक्रिया सांगितली मी तुम्हाला. वयाची अट पहा मित्रांनो, 31 जुलै 2025 रोजी मित्रांनो 18 ते 28 वर्ष, पद क्रमांक 1 ही ओपनसाठी पहा 18 ते 28 वर्ष, आणि जे विद्यार्थी पद क्रमांक 2 एक्झिक्युटिव्ह त्याला 18 ते 32 वर्ष ओपनसाठी. जे विद्यार्थी SC आणि ST या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 5 वर्ष सूट आहे मित्रांनो, आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाची सूट आहे. आणि ओपनसाठी 18 ते 28, पद क्रमांक 1ला मॅनेजमेंट ट्रेनिंगला एक्झिक्युटिव्हचं दुसरं पद आहे त्याला ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 32 वर्ष, बाकी SC/ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट. नोकरी ठिकाण पहा संपूर्ण भारतात. तर मित्रांनो गोवा शिपयार्डची भरती असली तरी मित्रांनो इतर तुमचं मॅक्झिमम गोवाला ट्रान्सफर राहणार नाही, जिथं शिपयार्ड आहे मित्रांनो त्यांच्या गोवा शिपयार्डच्या अंतर्गत ते तुमचं ट्रान्सफर येत राहणार. तर फी पहा मित्रांनो, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. SC ST PWD आणि सर्व्हिससाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही, विनाशुल्क मित्रांनो तुमचा फॉर्म. तर मित्रांनो पहा जनरल OBC EWS फक्त फी आहे, बाकी SC ST PWD एक्सेप्शन कोणत्याही प्रकारची फी नाही. आता पगार किती असणार आहे तुम्हाला प्रश्न पडत बा, CPRची नोकरी आहे पगार आपण तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. आता आपण पगार पाहू मित्रांनो. पहा पद क्रमांक 1 आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगचं पहा मित्रांनो, ट्रेनिंग दरम्यान 40,000 रुपये प्रति महिन्याला स्टिपनी म्हटलं जातं. तर मित्रांनो तुमची जेव्हा ट्रेनिंग असणार तुम्हाला 40,000 रुपये महिन्याला कर किंवा नाही 40,000 मित्रांनो काय कायचा पगार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस 40,000 रुपये महिना दिला जाणार. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर इवन ग्रेड 40,000 ते 1,40,000 प्लस अलाउन्सेस हे झालं मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनिंगचं. दुसरं पद आहे पहा मित्रांनो, थेट नियुक्ती होती त्याला 30,000 ते 1,20,000 प्लस अलाउन्स भेटणार मित्रांनो. ह्याचा बेसिक पे मित्रांनो 30,000 रुपये ते 1,20,000, ह्याचं मित्रांनो 40,000 ते 1,40,000 बेसिक पे. आता ह्या झाला मित्रांनो पगार. पण याचे इतर फायदे काय मित्रांनो, मी तुमचा थोडक्यात पगार 50-60,000 प्लस 100% राहणार. फायदा काय पाहू, DA भेटणार तुम्हाला, HRA भेटणार, मेडिकल सुविधा भेटणार, PF असणार, ग्रॅच्युटी असणार, पेन्शन भेटणार, रिटायरनंतर पेन्शन योजना आहे मित्रांनो, इन्शुरन्स भेटणार, लिव्ह बेनिफिट्स असणार मित्रांनो, सुट्ट्या असणार मित्रांनो, कॅन्टीन सुविधा असणार, ट्रान्सपोर्ट सुविधा असणार, परफॉर्मन्स बोनस ऑफ प्रमोशनची संधी, जसं तुमचं काम असणार मित्रांनो तुमचं लवकर प्रमोशन होणार. मित्रांनो तुम्ही नोकरी केली तर तुम्हाला पेन्शन योजना आहे, मेडिकल फॅसिलिटी, कॅन्टीन सुविधा सर्व मित्रांनो जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईला भेटतं त्या सर्व फॅसिलिटी यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. आता मित्रांनो आपण पगार पाहिला, आता आपल्याला पाहिजे कामे काय असतात बाबा, ही 2 पदे आहेत. पण तुम्हाला भरती झाल्यानंतर काम काय करावं लागणार आहे, प्रत्येक मनात काम असतं मित्रांनो प्रश्न, तर आपण पाहता याची कामे काय असणार आहे. तर पहा मॅनेजमेंट ट्रेनिंगचं पहिले त्याचं काम असतं ट्रेनिंग दरम्यान प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्लॅनिंग, डिझाईन, प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल शिकणे. दुसरं पद आहे ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह JP त्याला म्हटलं जातं. ते पहा शिप बिल्डिंग प्रोजेक्टचे एक्झिक्युशन, सुपरविजन, टेक्निकल सपोर्ट आणि कोऑर्डिनेशन. ही 2 मित्रांनो जी पदे आहेत त्याचे तुम्हाला याचे काम असणार, त्याचा जॉब प्रोफाईल म्हणा व कामाचे स्वरूप म्हणा मित्रांनो हे असणार आहे दोन्ही पदांचे. थोडक्यात काय मित्रांनो, शिप बिल्डिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि तांत्रिक कामे पाहणे हे मित्रांनो झालं याचं काम मित्रांनो. आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहू. महत्त्वाच्या तारखा म्हणजे पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सुरू 25 ऑगस्ट 2025 मित्रांनो, आणि अर्जाची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025. तरी मित्रांनो 24 ऑगस्टलाच भरती सुटली होती. पण मित्रांनो आपण थोड्या आपल्या महाराष्ट्रातल्या भरत्या सुटल्या होत्या त्यामुळे आपण एक भरती टाकत होतो, त्यामुळे थोडा लेट झाला मित्रांनो. काय पण नाही, अजून पण 15 दिवस आहे, लवकर मित्रांनो अप्लाय करून टाका. पगार चांगला आहे मित्रांनो, तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान 40,000 पगार आहे. ही साधी सोपी गोष्ट नाही, 40,000 ट्रेनिंगला भेटतोय. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इजी तर 40,000 बेसिक पे, त्यानंतर DA जोडा तुम्ही मित्रांनो 20,000, तर मित्रांनो 60,000 असंच झालं. म्हणजे 70-75 तुमच्या इनहँड सॅलरी येणार आहे. 80-85 पकडा इनहँड सॅलरी आहे. जॉब एकदम मस्त आहे मित्रांनो. नंतर पेन्शन योजना आहे, 9 to 5 जॉब आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिपयार्डमध्ये लागायचे किंवा जे गव्हर्नमेंटची तयारी करतात त्यासाठी मित्रांनो हा एक उत्तम पर्याय, तुम्ही नक्कीच अप्लाय करा.
ऑनलाईन अर्ज सुरू करायचे 25 ऑगस्ट, लास्ट डेट मित्रांनो 24 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर मित्रांनो ही जो कोणी मित्रांनो बँकेची वगैरे तयारी का असेल त्याच्या बरोबरची मित्रांनो 1 नंबर भरती आहे. आपल्या जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण अशा भरत्या सुट्ट्यात मित्रांनो पण आपल्या विद्यार्थ्यांना माहीत होत नाही. आणि ते मित्रांनो आपल्याला मोजक्याच भरत्या माहिती आहे, त्यालाच आपण ट्राय करत राहतो. म्हणतो यार भरती क्षेत्रात लई कॉम्पिटिशन आहे, भरत्या सुटत नाही. भरत्या सुट्ट्यात मित्रांनो महत्त्वाची गोष्ट भरत्या माहीत होत नाही. तर तुम्हाला एकच काम करायचे, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जो आपल्या महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला गोरगरिबांचा विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे त्याला या भरत्याचा लाभ झाला पाहिजे. आपलं एकच उद्देश आहे, ज्या पण मित्रांनो भरत्या सुटतील त्या सर्व भरत्याचा आपल्या विद्यार्थ्यांना लाभ झाला पाहिजे. त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो तुमच्या मनात काही जर असून शंका असतील तर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.